अगर अभी तक आपने हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया तो अभी सब्सक्राइब करें और बेल आइकन को क्लिक करके हमारी लेटेस्ट खबरों से रहे अपडेट। नमस्कार, आप देख रहे हैं केबीएन 10 न्यूज। मैं हूं संजय सिंह। राज्य के पूर्व आदिवासी विकास मंत्री व भाजपा के नेता विष्णु सावरा गुरुवार को पंचतंत्र में विलीन हो गए। लोगों ने उन्हें नम आंखों से विदा किया। इस दौरान महाराष्ट्र के पूर्व सीएम व विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस भी मौजूद थे। 71 वर्षीय सावरा काफी लंबे समय से बीमार चल रहे थे और मुंबई के कोकिलाबेन अस्पताल में इलाज के दौरान बुधवार को उनका निधन हो गया था। जानकी वल्लभ श्रीमान अप्रमेय पराक्रम चित्तेतानि जपे नित्यं मद्भक्त श्रद्धयान्वितम् अश्वमेध। राज्य के पूर्व आदिवासी विकास मंत्री तथा भाजपा नेता विष्णु सावरा गुरुवार को पंचतत्व में विलीन हो गए और लोगों ने उन्हें नम आंखों से विदा किया। इस दौरान विरोधी पक्ष नेता तथा पूर्व सीएम देवेंद्र फडणवीस भी मौजूद रहे। लंबे समय से बीमार चल रहे 71 वर्षीय सावरा का बुधवार को मुंबई के कोकिलाबेन अंबानी अस्पताल में इलाज के दौरान निधन हो गया था। आज जिला में यह तस्वीर देखकर सभी की आंखें नम हो गई और होती भी क्यों नहीं, क्योंकि आज उनका एक लोकप्रिय नेता उन्हें छोड़कर चला गया। जैसे ही लोगों को पता चला कि राज्य के पूर्व आदिवासी विकास मंत्री तथा भाजपा नेता विष्णु सावरा का निधन हो गया, यह खबर मिलते ही लोगों की आंखें नम हो गई। पालघर जिला के वाड़ा तहसील के गलदेरे गांव में एक गरीब आदिवासी परिवार में जन्मे विष्णु सावरा ने अपने जीवन में एक लंबा राजनीतिक सफर तय किया। वह वाड़ा विधानसभा से 4 और विक्रमगढ़ विधानसभा से 2 बार विधायक रह चुके हैं। साथ ही वह 1995 में आदिवासी राज्य मंत्री और 2014 से 2019 तक कैबिनेट में बतौर आदिवासी विकास मंत्री तथा पालघर जिला के पालक मंत्री रहे। कार्यकर्त्यांनी थोडी गर्दी प्रमाण कमी करा। माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी आपल्या लाडक्या नेत्याला वंदन करण्यासाठी माननीय सावरा साहेबांचं दर्शन घेण्यासाठी उपस्थित आहेत। आज खऱ्या अर्थाने पालघर जिल्हा बेकार झाला आणि अशा आपल्या नेत्याचं दर्शन घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्राचे लाडके नेते जनसामान्यांचे नेते जेव्हा मंत्रालयामध्ये जायचो तेव्हा सावरा साहेब मला कधी भेटले तेव्हा हात पकडून आतमध्ये एंट्री मास्टर पास लागायचे आणि मला आमदार झाल्यानंतर त्यांची प्रकर्षाने आठवण आली। सरकारच्या वतीने सुद्धा या ठिकाणी मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पण। वहीं विष्णु सावरा के निधन के बाद विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस ने दुख जताते हुए कहा कि भारतीय जनता पार्टी ने एक वरिष्ठ, सच्चे और समर्पित नेता को खो दिया है। उन्होंने कहा, जिला अध्यक्ष, आदिवासी मोर्चा अध्यक्ष, राज्य सचिव जैसी विभिन्न क्षमताओं में भारतीय जनता पार्टी के संगठनात्मक कार्यों में सावरा ने महान योगदान दिया। साथ ही उन्होंने आदिवासी विद्यालय के प्रबंधन और आदिवासी समुदाय में शिक्षा के प्रसार के लिए भी कड़ी मेहनत की। वह अपनी मुखरता और जमीन पर काम करने की क्षमता के लिए जाने जाते थे। मंत्री के रूप में भी उन्होंने आदिवासी कल्याण के लिए कई योजनाओं को प्रभावी ढंग से लागू करने का बीड़ा उठाया। उन्होंने लगभग 30 वर्षों तक विधायकी का प्रतिनिधित्व किया। आदिवासी समुदाय के विकास में उनके योगदान को हमेशा याद किया जाएगा। महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री आणि प्रदीर्घ काळ महाराष्ट्र विधानसभेमध्ये ज्यांनी अतिशय चांगलं कार्य केलं असे
विष्णूजी सवरा हे आमच्यातनं निघून गेले ही आमच्याकरता अत्यंत दुःखाची गोष्ट आहे। या पालघर जिल्ह्यामध्ये किंवा जुन्या ठाणे जिल्ह्यामध्ये अतिशय संघर्षात्मक तयार झालेलं नेतृत्व आहे। संघर्षात्मक त्यांनी काम उभं केलं, भारतीय जनता पार्टी मोठी केली, पण हा संघर्ष करत असताना त्यांच्या स्वभावात मात्र कधी बदल आला नाही। नेहमी स्मितहास्य असणारे, मितभाषी, सगळ्यांशी चांगलं बोलणारे आणि प्रचंड लोकांशी संपर्क आणि संबंध ठेवणारे असे विष्णूजी मी बघितले। मी जवळजवळ 25 वर्ष त्यांच्यासोबत काम केलं आहे आणि विधानसभेतही अतिशय नेटाने आपला प्रश्न लावून धरणारे। आणि सगळ्यात महत्त्वाचं मी हे बघितलं की ज्यावेळेस ते मंत्री होते त्यावेळेस मंत्री म्हणून विधानसभेच्या अधिवेशनामध्ये आपल्या विभागाचा विषय असो का नसो सकाळपासून रात्रीपर्यंत जेवढा वेळेस विधानसभा चालेल तेवढा वेळ विधानसभेत त्यांची उपस्थिती असायची। कधीही मंत्रिमंडळाच्या बैठकीला ते गैरहजर राहिले नाही। केवळ मग नंतरच्या काळात थोडे आजारी पडले म्हणून गैरहजर होते, पण अन्यथा ते कधीही गैरहजर झाले नाहीत। आणि त्यांच्या मनामध्ये नेहमीच गरिबाचे, सामान्य माणसाचे, आदिवासींचे प्रश्न हे घर करून असायचे। त्यामुळे असं हे जे तयार झाले नेतृत्व, असं नेतृत्व हे तयार व्हायला खूप काळ लागतो आणि असं नेतृत्व आपल्यातलं आज निघून गेलं। निश्चित ही फार मोठी समाजाची हानी आहे, राजकीय सामाजिक क्षेत्रातली हानी आहे, आमच्या भाजप परिवार असेल याची देखील एक फार मोठी हानी आहे। सर, आपल्या आठवणीतले एखाद क्षण सांगू शकाल का सावरा साहेबांबद्दल? अनेक क्षण मी सांगू शकतो, पण मी ज्याचा मगाशी उल्लेख केला की अनेक वेळा मंत्री जे आहेत ते आपला कामकाज संपलं की निघून जायचे आणि 1-2 वेळा अशी वेळ आली की मंत्री हजर नाही म्हणून सभागृह तहकूब करावं लागलं। त्यावेळेस मी विष्णूजींना विनंती केली आणि त्याच्यानंतर विष्णूजींमुळे कधी आम्हाला सभागृह तहकूब झालं नाही, कारण कोणी मंत्री असो का नसो, राज्यमंत्री असायचे पण मंत्री नाही म्हणून तहकूब होऊ दिलं नाही, ते स्वतः त्या ठिकाणी बसून राहायचे। आणि त्यांचं एकूणच म्हणजे अनेक गोष्टी मी सांगू शकेन, आत्ता मनामध्ये देखील अनेक भावना आहेत, त्यामुळे सगळ्या गोष्टी मी आत्ता काही सांगू शकणार नाही, पण एक वेगळं अतिशय निर्मळ अशा प्रकारचं व्यक्तिमत्व। विश्व हिंदू परिषद, संघ आणि बीजेपी याच्याशी कधीही त्यांनी नातं तोडण्याचा प्रयत्न केला आणि त्याबाबत काही बोललं नाही, अगदी खरी गोष्ट आहे। शेवटी मी जसं सांगितलं की संघर्षातनं त्यांनी विचार या ठिकाणी रोवला। वनवासी कल्याण आश्रम असेल, विश्व हिंदू परिषद असेल किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, नंतरच्या काळात भाजप असेल, ज्या काळामध्ये या सगळ्या विचाराला जाणीवपूर्वक विरोध व्हायचा आणि त्याच्याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवल्या जायच्या, त्या काळात त्यांनी तो विचार खरा विचार आहे, हा राष्ट्रवादाचा विचार आहे, हा समाजाच्या कल्याणाचा विचार आहे असं सांगून विरोध करणाऱ्यांना देखील जिंकलं आणि जो आवश्यक तो संघर्ष म्हणजे लाठी, काठी, दगडं सगळं खाल्लं, पण ते विचाराशी त्यांनी कधी फारकत घेतली नाही आणि आयुष्यात मला काय मिळालं याची त्यांनी कधीच पर्वा केली नाही, मी काय देऊ शकतो याची पर्वा त्यांनी केली। इस अवसर पर सांसद कपिल पाटिल, पूर्व मंत्री मधुकर राव पिचड़, रविंद्र चौहान, जगन्नाथ पाटिल, विधायक सुनील भुसारा, राजेश पाटिल, श्रीनिवास वनगा समेत बड़ी संख्या में लोगों ने उनका अंतिम दर्शन किया।